महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू आहे। भाजप आणि शिवसेना या दोनही ठिकाणी इच्छुकांनी गर्दी केली आहे। मतांसाठी हात जोडणारे भावी नगरसेवक तिकिटासाठी वरिष्ठांकडे हात जोडून वर्णी लावण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। उमेदवारीसाठी नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची धडपड। तिकिटासाठी वरिष्ठांकडे हात जोडून वर्णी लावण्याचा प्रयत्न। शिवसेनेतील 2017 निवडणुकीतील मित्र आता वैरी। महानगरपालिकेत नगरसेवक बनण्याचा बहुमान मिळावा यासाठी सर्व राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत। सध्या इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी आणि मुलाखतीसाठी पक्षांच्या कार्यालयात तुफान गर्दी पाहायला मिळते। मतांसाठीही कष्ट करावे लागतीलच, आता तिकीट मिळवण्यासाठीही या भावी नगरसेवकांची चढाओढ पाहायला मिळते। त्या प्रभागातील सर्व माहिती त्याला माहिती आहे का नाही आणि निश्चितपणे तो त्या पद्धतीने ते लढू शकतो का नाही। नेमकं उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने केलेल्या केंद्रीय राज्याच्या योजना माहिती आहे का नाही आणि त्याने लोकांपर्यंत नेल्या का नाही, या सगळ्या भूमिका आम्ही त्यांना विचारत असतो आणि त्या पद्धतीनं त्या उमेदवाराची चाचपणी चालू आहे। पारदर्शक पद्धतीने मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी दिलेला आहे, त्याच्यामुळे समाज त्यांच्यावर खूप खुश आहे आणि त्यामुळे त्या आत्मविश्वासातून ते उमेदवारी आम्हाला मागतायत। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयातही उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे। तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रचार कार्यालयातही उमेदवारीसाठी गर्दी पाहायला मिळते। गेल्या वेळी एकत्र लढलेले कार्यकर्ते यावेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्यास सज्ज झालेत। प्रथम म्हणजे एकनिष्ठता, लोकसभा विधानसभा ज्यांनी चांगलं काम केलं ते दुसरा, तिसरं म्हणजे त्यांनी पक्षाच्या आंदोलनात किती भाग घेतला, कुठं भाग घेतला हे पण, पक्षासाठी कोर्टासमोर म्हणजे अटक झाली किंवा कोर्टासमोर उभं राहता आणि बाकी एकंदरीत तुमचा मतदारसंघ म्हणजे त्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांशी कसा संपर्क आहे, संपर्क कसा आहे, तुम्ही लोकांशी काय कसं काय काय कोणत्या आणि कशा भाषेत तुम्ही बोलता। पण निवडणूक म्हणलं तर आव्हान असतो, कोणती निवडणूक सोपी घेऊच नाही, मग ती ग्रामपंचायत असेल नाही तर लोकसभा। निवडणूक आव्हान म्हणूनच स्वीकारली पाहिजे, आव्हान म्हणूनच लढली पाहिजे। अजून क्लॅरिटी येऊ द्या ना, हे समोरचे लोक हे आमच्यातले गेलेले गद्दार असेल, भारतीय जनता पार्टी असतील, हे एकत्र होतात, वेगळी लढतात, यमान तर आहेच आहे। बाकी आमच्या सोबतचे पण जे आलाय पार्टी आहेत हे पण काय काय करतात, आमचा तर प्रयत्न सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आहे। आमचे युतीतले जे मित्रपक्ष आहे भाजप, त्यांच्याकडे जर एक प्रभागामध्ये 10 इच्छुक आहे, तसे शिवसेनाकडे पण इच्छुक खूप भरपूर आहे, कारण की शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे। म्हणून उबाटा असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यांच्याकडे साधा उमेदवार जायला त्यांचे जे पदाधिकारी आहे सध्या ते पण इच्छुक नाहीये, म्हणून शिवसेनाकडे सुद्धा 10 ते 15 प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आहे। महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकाचा मुकुट माझ्या डोक्यावर असावा यासाठी आता इच्छुक उमेदवारांना नेत्यांसमोरही लोटांगण घालावं लागतंय। यानंतर मतदारांसमोरही लोटांगण घालावं लागणार आहे। याची तयारी करत राजकीय पक्षांच्या कार्यालयात सध्या तोबा गर्दी पाहायला मिळते। कुणाला उमेदवारी मिळणार, कोण नगरसेवक बनणार आणि कुणाचं हिरमोड होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सर्व कार्यालय नगरसेवकांच्या म्हणजेच भावी नगरसेवकांच्या गर्दीनं फुलून निघालेली आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।